निलंबन करण्यात आलं होतं, परंतु त्यांना निलंबन मागे घेण्यात यावं असं पत्र सभापतीकडे अंबादासांनी पाठवलं. हा अधिकार सभापतींचा आहे, त्याच्यावर मला काही बोलायचं नाही. परंतु एक मात्र मी अंबादास दानवेंनाच असं नाही, सगळ्याच माझ्या विधिमंडळातल्या सहकाऱ्यांना विनंती करेन, कारण प्रत्येकाच्या घरामध्ये आईचं महत्त्व हे अनन्यसाधारण असतं आणि आई बहिणींवरनं सभागृहामध्ये शिवा देणं हे संस्कृतीला धरून नाही. कदाचित अनावधानानं झालं असेल, कदाचित कंट्रोल सुटल्यामुळे झालं असेल, परंतु कुठच्याही सदस्याचा असा कंट्रोल सुटणार नाही याची दक्षता प्रत्येकाने घेतली पाहिजे. अंबादास दानवे प्रत्यक्षामध्ये आक्रमक होते, पण पत्रातून त्यांचा मोळपणाचा दिसून येतो. नाही, मी सांगितलं ना, मी काय सांगितलं की हे जाणीवपूर्वक झालेलं असेल किंवा अनावधानानं झालेलं असेल, त्याच्यावर अंबादास दानवेंनी भूमिका स्पष्ट केलेली आहे. पण मला आठवतं की मी 2004 पासून या सभागृहामध्ये आहे, अनेक वेळा मी सभागृहामध्ये बोललेलो आहे. पण माझ्याकडनं आजपर्यंत एकही शब्द अनपार्लमेंटरी माझ्यावर कुणी टीका केली, माझी कुणी जरी सभागृहामध्ये बदनामी केली तरी माझ्याकडनं गेलेला नाही आणि म्हणून मला हे बोलण्याचा अधिकार आहे. 20 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जेवढी अधिवेशन झाली असतील तिथे एक शब्द सिंगल वर्ड माझ्याकडनं कधी अनपार्लमेंटरी गेलेलं नाही. अशा अनेक सदस्य आहेत आणि ही परंपरा ज्या ज्येष्ठ सदस्यांनी जोपासली त्यांच्याकडे बघूनच आम्ही हे करतो आहे. त्याच्यामुळं अशा प्रसंगाची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घ्यावी.